प्रॉब्लेम नंबर 10 टॉपिक नंबर 1 मधला प्रॉब्लेम नंबर 10 आज आपल्याला अभ्यासायचा आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्रेडिटर म्हणजे काय बघितलेलं होतं. तर बघा, पुढचा मुद्दा काय म्हटलं आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर. आता त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे मराठीमध्ये काय म्हटलं आहे, भांडवली खर्च. कॅपिटल याचा अर्थ भांडवली, एक्सपेंडिचर याचा अर्थ खर्च. भांडवली खर्च म्हणजे काय ते आपण नेमकं बघूया. धिस एक्सपेंडिचर बघा, धिस एक्सपेंडिचर इज इन्क्लुडेड टू ॲक्वायर फिक्स्ड ॲसेट्स and it gives the benefits for a long period बघा of time is called a capital expenditure. आता बघा, this expenditure is incurred to acquire fixed assets म्हणजे जो खर्च बघा, जो खर्च फिक्स्ड ॲसेट खरेदी करण्यासाठी केला जातो. जो खर्च फिक्स्ड ॲसेट स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जातो आणि इट गिव्स द बेनिफिट फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाईम आणि त्याचा फायदा आपल्याला वर्षानुवर्षे खूप कालावधीसाठी मिळतो. त्याला काय म्हणायचं, इज कॉल्ड अ कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च. म्हणजे जो खर्च भांडवल खरेदी करण्यासाठी किंवा जो खर्च स्थावर मालमत्ता म्हणजेच फिक्स्ड ॲसेट खरेदी करण्यासाठी केला जातो आणि त्याचा फायदा आपल्याला वर्षानुवर्षे मिळत राहतो, त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच भांडवली खर्च असं म्हटलं जातं. आता एक्झाम्पल बघा, कुठला खर्च केल्यानंतर आपल्याला भांडवली खर्च त्याला म्हणायचं, परचेस ऑफ प्लॅन्ट अँड मशिनरी. आता बघा, फिक्स्ड ॲसेटमध्ये आपण बघा प्लॅन्ट अँड मशिनरी घेतलेली होती. म्हणजेच प्लॅन्ट अँड मशिनरी ही काय आहे, आपली फिक्स्ड ॲसेट आहे, स्थावर मालमत्ता आहे. मग ती काय केली आपण, परचेस ऑफ म्हणलेलं आहे, म्हणजे खरेदी केलेली आहे, लक्षात घ्या. मग म्हणजे या ठिकाणी जर आपण एकदा मशीन खरेदी केली की ती समजा 10 लाखाची 20 लाखाची ती मशीन असते किंवा 1-1 कोटी रुपयापर्यंतची ती मशीन असते. परंतु हा जो खर्च आहे तो खर्च आपल्याला वारंवार करावा लागत नाही, तो एकदाच करावा लागतो आपल्या बिझनेसमध्ये. आणि एकदा ती मशीन खरेदी केली की ती मशीन आपल्याला 50 वर्ष 100 वर्षापर्यंत ती आपल्याला आपल्या कारखान्यामध्ये वापरता येते. म्हणजे ही जी मशीन आहे ती आपली स्थावर मालमत्ता आहे, फिक्स्ड ॲसेट आहे आणि त्याचा खरेदीसाठी जो खर्च आपण केलेला आहे त्याला काय म्हणायचं, भांडवली खर्च. कारण तो एकदाच करावा लागतो, लक्षात घ्या. ही मशीन आपण एकदा खरेदी करतो आणि ती वर्षानुवर्षे वापरतो. त्या वर्षानुवर्षे वापरल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला फायदा मिळतो. म्हणून ही जी मशीन खरेदी केलेली आहे त्या मशीन खरेदीचा जो खर्च आहे त्याला काय म्हणायचं, भांडवली खर्च. ओके. पुढे काय म्हटलं बघा, परचेस ऑफ कॉम्प्युटर. आता कॉम्प्युटर आपल्या व्यवसायामध्ये आपण एकदाच खरेदी करतो, वारंवार खरेदी करत नाही. आलं लक्षात. म्हणजे काय, आज सकाळी 4 खरेदी केले, दुपारी 2 खरेदी केले, नंतर 1 खरेदी केला. आपण असं वर्षानुवर्षे कॉम्प्युटर खरेदी करत नाही, लक्षात घ्या. आपल्या व्यवसायामध्ये ऑफिसमध्ये काम करण्यासाठी किंवा कारखान्यामध्ये कॉम्प्युटरवरती उत्पादन करण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर लागतात. ते कॉम्प्युटर आपण एकदाच खरेदी करतो आणि त्या कॉम्प्युटरचा वापर आपण वर्षानुवर्षे करतो, लक्षात घ्या. काही थोडा मेंटेनन्स करावा लागतो, परंतु तो मेंटेनन्स केल्यानंतर सुद्धा ते कॉम्प्युटर व्यवस्थित चालतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळं हा जो कॉम्प्युटर खरेदीचा जो खर्च आहे तो त्याला खर्चाला काय म्हणायचं, भांडवली खर्च. म्हणजे कॉम्प्युटरसुद्धा फिक्स्ड ॲसेट आहे, लक्षात घ्या. ती आपली फिक्स्ड ॲसेट आहे. त्यानंतर बघा, ऑक्टरॉय. ऑक्टरॉय म्हणजे जकात, फ्रेट, FREIGST, फ्रेट म्हणजे वाहतुकीचं भाडं. ते सुद्धा आपण पेड केलं असेल, पण ते पेड कशावरती केलं असेल, ऑन ॲसेट. ॲसेटवरती जर पेड केलं असेल तर, म्हणजे ॲसेट खरेदी केली त्यावेळेला आपण जकात दिली असेल, जकात नाक्यावरती जकात दिली असेल किंवा वाहतुकीचं त्या मशीन आणली असेल आणि त्या मशीन आणत असताना ते भाडं आपल्याला द्यावं लागलं, फ्रेट द्यावं लागलं, तर त्याचा खर्च आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतो. तो सुद्धा कशामध्ये येतो, भांडवली खर्चामध्ये येतो. कारण हे दोन्ही प्रकारचे खर्च कशासाठी केलेत, ॲसेटसाठी केलेत, लक्षात घ्या. ॲसेट ही आपलं भांडवल असतं, लक्षात घ्या. ॲसेट आपली मालमत्ता असते. त्यानंतर बघा, परचेस ऑफ फर्निचर म्हणले. फर्निचरसुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदाच खरेदी करतो, ठीक आहे, आपल्या बिझनेसच्या. त्यामुळे त्याला सुद्धा भांडवली खर्च असं म्हणायचं. पुढे बघा काय म्हटलंय, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर महसुली खर्च. बघा, मराठीमध्ये त्याला महसुली खर्च म्हटलेला आहे. आता जो खर्च बघा, इथं बघा, व्यवसाय चालवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण खर्चास महसुली खर्च म्हणतात. म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी जो सर्वसाधारण किरकोळ स्वरूपामध्ये जो खर्च केला जातो त्याला काय म्हणायचं, महसुली खर्च. आता बघा काय म्हटले इंग्लिशमध्ये, द एक्सपेंडिचर विच आर इन्कर्ड टू ॲक्वायर द बेनिफिट्स विच विल लास्ट फॉर अ शॉर्ट पिरियड आर कॉल्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे जो खर्च कमी कालावधीसाठी केला जातो, बघा इथं दिले बघा शेवटी ते वाक्य, जे खर्च कमी कालावधीसाठी केले जातात त्यांना महसुली खर्च म्हणतात. आता अशा कुठल्या प्रकारचे जे खर्च आहेत ते कमी कालावधीचे असतात. एक्झाम्पल बघा, रेंट पेड, भाडं.
आपण काही वेळेला बघा भाडं आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे ज्या ठिकाणी आपला कारखाना आहे त्या कारखान्याचं भाडं, कारण कारखाना आपल्या मालकीचा नसतो, आपण बांधलेला नसतो, तर त्या कारखान्याचं भाडं आपल्याला द्यावं लागतं महिन्याच्या महिन्याला. किंवा ज्या जमिनीवरती आपला कारखाना उभा आहे ती जमीनसुद्धा आपण भाड्याने घेत असतो, त्या जमिनीचं भाडं आपल्याला महिन्याच्या महिन्याला द्यावं लागतं. मग अशा वेळेला आपल्याला प्रत्येक महिन्याला तो खर्च आपल्याला करावा लागतो, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक महिन्याला तो खर्च करावा लागत असल्यामुळं तो खर्च कसा आहे, कमी कालावधीचा, लक्षात घ्या. महिन्याचा खर्च लक्षात घ्या. आणि त्यामुळं तो आपल्याला महिन्याच्या महिन्याला द्यावा लागत असल्यामुळं तो खर्च कसा आहे, महसुली खर्च, लक्षात घ्या. पुन्हा सॅलरीज पेड. आता सॅलरी आपण देत असतो आपल्या व्यवसायामध्ये जे काही कर्मचारी काम करतात ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना आपण सॅलरी देतो, त्याला पगार म्हणायचं. तो पण आपल्याला त्या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या महिन्याला तो पगार द्यावा लागत असतो. त्यानंतर बघा वेजिस पेड. वेजिस याचा अर्थ WAGES, वेजिस याचा अर्थ मजुरी. आता मजुरी कुणाला दिली जाते, जे कामगार, आता ह्याला कर्मचारी इथं म्हणायचं नाही, कर्मचारी इथं असतात ऑफिसमध्ये काम करतात, त्यांना आपण पगार देतो, त्यांना आपण सॅलरी म्हणायचं. आता वेजिस कशाला म्हणायचं, मजुरी म्हणजे वेजिस म्हणजे मजुरी. आलं लक्षात सर्वांच्या. मजुरी कुणाला दिली जाते, ज्या व्यक्ती कारखान्यामध्ये काम करतात, मशीनवरती काम करतात, अंग मेहनतीचं काम करतात, त्यांना आपण मजुरी देतो, त्यांना आपल्याला कामगार म्हणावं लागेल. त्या कामगारांना मजुरी दिली जाते, कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. हा जो खर्च आहे तो आपल्याला महिन्याला द्यावा लागतो. त्यानंतर पुढे काय म्हणते बघा, इंटरेस्ट पेड. आपल्याला व्याज पण द्यावं लागतं. आपल्या व्यवसायामध्ये बघा वेगवेगळ्या लोकांनी ठेवी ठेवलेल्या असतात किंवा शेअर्स खरेदी केलेले असतात. ते शेअर्स म्हणजे डिव्हिडंड त्याला द्यावा लागतो, लक्षात घ्या. शेअर ज्यांना आपण खरेदी केलेल्या आहे ज्यांच्या व्यक्तींच्याकडून, त्यांना आपल्याला डिव्हिडंड द्यावा लागतो. किंवा आपल्याकडं ज्या लोकांनी ठेवी ठेवलेल्या आहेत, म्हणजे डिपॉझिट दिलेलं आहे आपल्याकडं, तर अशा व्यक्तींना आपल्याला व्याज द्यावं लागतं 2 महिन्याला, 3 महिन्याला. ते सुद्धा कशामध्ये येतं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये. म्हणजेच काय, थोडक्यात लक्ष द्या, जे खर्च कमी कालावधीसाठी केले जातात आपल्या व्यवसायामध्ये त्याला महसुली खर्च म्हणायचं. किंवा व्यवसाय चालवण्यासाठी, आता हे सगळे व्यवसाय चालवायचेच खर्च आहेत. रेंट द्यावं लागतं, सॅलरी द्यावी लागते, कारण सॅलरी दिली नाही किंवा वेजेस दिली नाही किंवा मजुरी दिली नाही तर आपल्या व्यवसायामध्ये कर्मचारी किंवा कामगार येऊन काम करणारच नाहीत. म्हणून हे जे खर्च आहेत ते व्यवसाय चालवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण खर्चाला महसुली खर्च असं म्हटलं जातं. पुढचा बघा खर्च काय म्हटलेला आहे, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड याचा अर्थ दीर्घकालीन, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर महसुली खर्च. म्हणजे जे खर्च दीर्घ कालावधीसाठी केलेले असतात व्यवसाय चालवण्यासाठी त्याला काय म्हणायचं, दीर्घकालीन महसुली खर्च. आता काय म्हटलं बघा, हेवी एक्सपेंडिचर. हेवी म्हणजे काय, अधिक जास्त. हेवी याचा अर्थ अधिक किंवा जास्त. हेवी एक्सपेंडिचर विच इज इनकर्ड इन द करंट इयर बट, म्हणजे जे खर्च आपल्या करंट इयरमध्ये, चालू वर्षामध्ये जास्त प्रमाणामध्ये केले जातात, अधिक प्रमाणामध्ये केले जातात, परंतु बेनिफिट ऑफ विच मे बी रिसिव्ड टू द बिझनेस इन द फॉलोइंग 2 or more इयर. म्हणजे त्याचा फायदा, बेनिफिट म्हणजे फायदा, नफा, त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये पुढे भेटतो, लगेच भेटत नाही. अशा खर्चाला बघा इज कॉल्ड डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हटलं जातं. म्हणजे जो खर्च आपण चालू वर्षामध्ये करतो, करंट इयरमध्ये करतो आणि त्याचा फायदा आपल्याला पुढच्या 2-3 वर्षामध्ये भेटतो, 2-3 वर्षांनंतर भेटतो, अशा खर्चाला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणायचं, म्हणजे दीर्घकालीन महसुली खर्च. बघा पुढे इथं काय म्हटले, वरती वाक्य एक दिले मराठीमध्ये, केलेल्या खर्चाचा काही वर्षांनी फायदा मिळतो त्यास डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. म्हणजेच काय, जो खर्च आपण चालू वर्षामध्ये केलेला असतो, चालू आर्थिक वर्षामध्ये आपण त्याचा खर्च केलेला असतो आणि त्या खर्चाचा फायदा आपल्याला लगेच भेटत नाही त्या वर्षामध्ये, त्याचा फायदा आपल्याला 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर त्याचा फायदा आपल्याला भेटतो. तर असा जो खर्च असेल तर अशा खर्चाला काय म्हणायचं, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके. आता असे कुठले खर्च आहेत बघा बरं. एक्झाम्पल बघा, हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग. हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग म्हणजे ॲडव्हर्टायझिंग याचा अर्थ काय, जाहिरातीवरती जो खर्च जास्त केला जातो, म्हणजे कोट्यावधी रुपयाचे खर्च या जाहिरातींवरती केले जातात. बघा टीव्हीवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीच्या उत्पादनाच्या वस्तूंच्या जाहिराती दिसतात, त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये मोजावे लागतात कंपन्यांना, परंतु त्या ठिकाणी जाहिरात केल्यानंतर त्याचा फायदा लगेच भेटत नाही. जाहिरात सुरू झाली की त्याचा फायदा लगेच तिसऱ्या दिवशी आपल्याला जाणवत नाही, लक्षात घ्या. त्याचा फायदा आपल्याला 2 वर्षानं त्याचा फायदा आपल्याला भेटतो, आपली विक्रीमध्ये वाढ होते, नफा वाढतो, लक्षात घ्या, विक्री वाढल्यामुळं, आणि मग त्याचा फायदा आपल्याला भेटत जातो.
लिगल एक्सपेन्सेस म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला कायदेशीर खर्च करावा लागतो, म्हणजे परवाना मिळवणं म्हणा किंवा अन्य काही बाबी आपल्याला कायदेशीर कराव्या लागतात. त्याचा फायदा आपल्याला लगेच भेटत नाही, परंतु भविष्यामध्ये त्याचा फायदा आपल्याला भेटत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅश डिस्काउंट बघायचा आहे.